हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्टर म्हणजे काय हे पाहणार आहोत. C++ provide the special member function which is used to initialize the data member. काय सांगितले कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? C++ provide the special member function which is used to initialize the data member. म्हणजे C++ ने असे एक स्पेशल मेंबर फंक्शन प्रोव्हाइड केले जे की कन्स्ट्रक्टर आहे which is used to initialize the data member. ते काय करते? डेटा मेंबर इनिशियलायझेशनचं काम करते and it is used to allocate the memory space. काय? इट इज यूज टू अलोकेट द मेमरी स्पेस. म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर काय करतोय? मेमरी स्पेस अलोकेट करतोय. जसं पाठीमागं आपण मेमरी अलोकेशन पाहिलं. जेव्हा आपण डेटा मेंबर अलोकेट करतो तेव्हा तिथं मेमरी अलोकेट केली जाते मेमरी स्पेस मध्ये. इथं काय होतं? जेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल होतो when an object of class is created. जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो तेव्हा डायरेक्टली काय होतं? कन्स्ट्रक्टर तुमचा कॉल होतो आणि तिथं तुमचं जे काही मेमरी स्पेस आहे ही मेमरी स्पेस क्रिएट केली जाते. म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर इट इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर हा एक स्पेशल मेंबर फंक्शन आहे. तो काय करतो? मेमरी अलोकेट करण्याचं काम करतो आणि जे काही डेटा मेंबर आहे ते डेटा मेंबर इनिशियलाइज करण्याचं काम करतो. कन्स्ट्रक्टर हा खाली पॉईंट पाहूयात मग आपण डिटेल पाहू. इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचे इम्पॉर्टंट काही पॉईंट पाहूयात. नेम ऑफ कन्स्ट्रक्टर. फर्स्ट पॉइंट, नेम ऑफ कन्स्ट्रक्टर इज ऑलवेज सेम लाईक क्लास नेम. म्हणजे काय? तुमचं जे काही कन्स्ट्रक्टरचं नाव आहे ते आणि तुमच्या क्लासचं नाव आहे हे दोन्ही पण नेम सेम असतील. म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या क्लासला नाव देणार हेच तुमच्या कन्स्ट्रक्टरलाही नाव असेल. सेकंड, कन्स्ट्रक्टर ओनली डिफाईन इन पब्लिक सेक्शन. म्हणजे कन्स्ट्रक्टर नेहमी पब्लिक सेक्शन मध्ये डिफाईन केलं जातं. सेम लाईक डेटा मेंबर जशी आपण डिफाईन करतो. डेटा मेंबर आपण प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये डिफाईन करतो आणि मेंबर फंक्शन नेहमी पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये डिफाईन करतो. सेम आपल्याला कन्स्ट्रक्टर सुद्धा काय करायचंय? पब्लिक सेक्शन मध्ये डिफाईन करायचं आहे. थर्ड पॉइंट आहे, एनी नंबर ऑफ कन्स्ट्रक्टर आर डिफाईन इन सिंगल क्लास. म्हणजे एका सिंगल क्लासमध्ये आपण नंबर ऑफ कन्स्ट्रक्टर क्रिएट करू शकतो आणि ते डिफाईन देखील करू शकतो. As name suggests, constructor is used to allocate the memory and construct the object. म्हणजे काय? कन्स्ट्रक्टरचं नाव वर्ड मध्येच काय आहे? द नेम सजेस्ट कन्स्ट्रक्टर इज यूज टू अलोकेट द मेमरी. अलोकेट करतो म्हणजे काय? थोडक्यात मेमरी कन्स्ट्रक्ट करतो. त्या पर्टिक्युलर जो काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टसाठी किती मेमरी अलोकेट होणार आहे, किती मेमरी लागणार आहे, ही मेमरी अलोकेट करण्याचं काम कोण करत असतं? कन्स्ट्रक्टर करत असतो. अँड कन्स्ट्रक्ट द ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट सुद्धा काय करत असतो? कन्स्ट्रक्ट करत असतो. नेक्स्ट पॉइंट आहे, कन्स्ट्रक्टर शुड बी हॅव नॉट एनी रिटर्न टाईप. जसं आपण मेंबर फंक्शन लिहिण्याच्या आधी त्याच्या आधी व्हॉइड हा रिटर्न टाईप लिहित असतो, तसं आपल्याला कन्स्ट्रक्टरच्या आधी कुठलाही रिटर्न टाईप लिहायचा नाही. हे मेन 5 पॉइंट आहेत कन्स्ट्रक्टरचे. फर्स्ट पॉइंट पहिला, कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव सेम पाहिजे. सेकंड पॉइंट, आपला कन्स्ट्रक्टर नेहमी आपण पब्लिक सेक्शन मध्ये डिफाईन करत असतो. थर्ड पॉइंट, एनी नंबर ऑफ कन्स्ट्रक्टर डिफाईन इन सिंगल क्लास. म्हणजे काय? नंबर ऑफ कन्स्ट्रक्टर आपण एका सिंगल क्लासमध्ये डिफाईन करू शकतो. फोर्थ पॉइंट, कन्स्ट्रक्टर काय करतो? मेमरी अलोकेट करण्याचं काम करतो आणि ऑब्जेक्ट देखील कन्स्ट्रक्ट करतो. नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट, कन्स्ट्रक्टर शुड बी हॅव नॉट एनी रिटर्न टाईप. कन्स्ट्रक्टरला कुठलाही रिटर्न टाईप असाइन केला जात नाही. याचा सिंटॅक्स पाहूया पहा. क्लास नेम, ऍक्सेस स्पेसिफायर, डेटा मेंबर, पुन्हा ऍक्सेस स्पेसिफायर, कन्स्ट्रक्टर नेम. आता पहा, कन्स्ट्रक्टर नेम म्हणजे काय? तुमचा क्लास नेम असणार आहे. याला कुठलाही रिटर्न टाईप असाइन करत नाहीत. याचा डेफिनेशनचा पार्ट सेम लाईक मेंबर फंक्शन अँड रिटर्न टाईप मेंबर फंक्शन. म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्टरही क्रिएट करू शकता, डिफाईन करू शकता, मेंबर फंक्शनही डिफाईन करू शकता. त्याच्यानंतर पहा, टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचे नॉर्मली 3 टाइप आहेत. फर्स्ट इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, सेकंड इज पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर अँड थर्ड इज कॉपी कन्स्ट्रक्टर. हे 3 टाइप आहेत, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर अँड कॉपी कन्स्ट्रक्टर. हे 3 टाइप आपण डिटेलमध्ये पाहूयात. फर्स्ट इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. प्रत्येक कन्स्ट्रक्टर हा वर्ड वाईज असाइन केला आहे किंवा प्रत्येक कन्स्ट्रक्टर हा त्याच्या वर्ड थ्रू जो काही त्याचं एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन वर्ड थ्रू असाइन केलेलं आहे.
फर्स्ट आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मीन्स कन्स्ट्रक्टर विथ नो पॅरामीटर. डिफॉल्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठलेही पॅरामीटर आपण पास करत नाहीत. जसं मेंबर फंक्शनच्या ओपनिंग आणि क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेटमध्ये आपण काही पॅरामीटर पास करतो, त्याला आर्ग्युमेंट लिस्ट किंवा पॅरामीटर पासिंग म्हटलं जातं. तसं कन्स्ट्रक्टरला देखील काही पॅरामीटर पास केले जातात. ते नेक्स्ट टाईपमध्ये आहेत. हा सिंपल टाईप आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. याच्यामध्ये कुठलेही पॅरामीटर पास केले जात नाहीत. सिंपल फक्त कन्स्ट्रक्टरचं नाव आणि ओपनिंग क्लोजिंग जो काही तुमचा राउंडेड ब्रॅकेट आहे तो येतो सिंपल ब्लँक. द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हॅज ब्लँक ब्रॅकेट्स. म्हणजे काय, मी मगाशी सांगितलं तसं त्याच्यामध्ये कुठलेही पॅरामीटर पास केले जात नाहीत. इंडिकेटिंग नो पॅरामीटर कॅन बी ऍक्सेप्टेड. म्हणजे याच्यामधले कुठलेही पॅरामीटर ऍक्सेप्ट होत नाहीत. सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेट्स असतात. याचा सिंटॅक्स पाहूया. नॉर्मली तुमचे मेंबर फंक्शन्स असतील किंवा कन्स्ट्रक्टर असतील, याच्यामध्ये सिंपल जे काही तुमचे दोन पार्ट्स असतात. फर्स्ट पार्ट इज डिक्लेरेशन, सेकंड पार्ट इज डेफिनेशन. डिक्लेरेशन मध्ये काय केलं जातं, फक्त तुमचं जे काही मेंबर फंक्शन आहे किंवा तुमचा जो काही कन्स्ट्रक्टर आहे, कन्स्ट्रक्टर फक्त त्याचं नेमिंग केलं जातं आणि डेफिनेशनच्या पार्टमध्ये ऍक्च्युअल त्याचं काय वर्किंग आहे, वर्किंग असाइन केलं जातं. मग डिक्लेरेशन मध्ये पाहूया. कन्स्ट्रक्टर डिक्लेरेशन मध्ये क्लास नेम और कन्स्ट्रक्टर नेम, सिंपल ओपनिंग अँड क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेट अँड सेमिकोलन. हा झाला डिक्लेरेशनचा पार्ट. आता डेफिनेशनचा पार्ट पाहूया. डेफिनेशनचा पार्ट मध्ये दोन टाईप आहेत, एक इनसाइड क्लास आणि आउटसाइड क्लास. आपण क्लासच्या आतमध्ये सुद्धा कन्स्ट्रक्टर डिफाईन करू शकतो आणि क्लासच्या बाहेरही आपण कन्स्ट्रक्टर डिफाईन करू शकतो. ठीक आहे. मग पहिला काय आहे, इनसाइड क्लास. म्हणजे क्लासच्या आतमध्ये आपण कन्स्ट्रक्टर कसा डिफाईन करणार, त्याच्यामध्ये काय लिहिणार, मग क्लास नेम और कन्स्ट्रक्टर नेम, ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, नंतर त्याच्यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मध्ये डेफिनेशनचा पार्ट. सेम तसंच आउटसाइड क्लासमध्ये जसं तुमचं मेंबर फंक्शन डिफाईन करता, सेम तसंच क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, कन्स्ट्रक्टर नेम, ओपनिंग क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेट अँड डेफिनेशन. याची जी काही डेफिनेशनचा पार्ट आहे सेम लाईक मेंबर फंक्शन असतो, फक्त याच्या आधी काय करायचं, आपल्याला रिटर्न टाईप असाइन नाही करायचा जेव्हा आपण कन्स्ट्रक्टर कॉल करू तेव्हा. ठीक आहे. याचा एक प्रोग्राम पाहूया. राईट ए प्रोग्राम टू फाइंड द एरिया ऑफ सर्कल युजिंग OOP. द व्हॅल्यू ऑफ रेडियस मस्ट बी एक्सेप्टेड फ्रॉम युजर इन कन्स्ट्रक्टर. म्हणजे काय, जी काही रेडियसची व्हॅल्यू आहे ही कन्स्ट्रक्टर थ्रू एक्सेप्ट करायची आहे. अँड क्लास सर्कल हॅव्हिंग टू मेंबर फंक्शन कम्प्युट अँड डिस्प्ले. म्हणजे जे आधी प्रोग्राम पाहिले तर आपण तेच प्रोग्राम इकडे कंटिन्यू करणार आहोत. फक्त काय करतोय आपण आता, हा कन्स्ट्रक्टर थ्रू एक्झिक्यूट करतोय प्रोग्राम. हा डायरेक्टली आपण रन करूयात. पहिल्यांदा hash include iostream.h next hash include conio.h. त्याच्यानंतर आपला क्लास कुठला सांगितलाय, सर्कल नावाचा, सर्कल ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. आता याच्यामध्ये आपल्याला डेटा मेंबर लिहायचे. डेटा मेंबर लिहिताना नेहमी प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये असतात, तो बाय डिफॉल्ट येतो, म्हणून डायरेक्टली आपण डेटा मेंबर घेऊयात. रेडियस अँड एरिया, दोन डेटा मेंबर घेतले. आता पब्लिक सेक्शन मध्ये आपल्याला मेंबर फंक्शन अँड कन्स्ट्रक्टर डिफाईन करायचं आहे. आता पहिल्यांदा मी हा प्रोग्राम करते. याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर आपण तुम्ही कुठल्याही मेथडने करू शकता, इनसाइड करू शकता, आउटसाइड करू शकता. मी पहिल्यांदा इनसाइड करून दाखवते. कन्स्ट्रक्टर इनसाइड कॉल करते आणि जे काही मेंबर फंक्शन आहे ते आउटसाइड कॉल करते. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्टर लिहिताना कसं लिहिणार, जे तुमच्या क्लासचं नाव असेल ते कन्स्ट्रक्टरचं नाव. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्टर मध्ये काय सांगितलं, युजरकडनं आपल्याला रेडियस ऍक्सेप्ट करायची. मग रेडियस कशी ऍक्सेप्ट करणार, नॉर्मली आपण जसं मेंबर फंक्शन मध्ये ऍक्सेप्ट करतो सेम तसंच. एंटर रेडियस, ठीक आहे, सी इन रेडियस. ओके. हा पार्ट झाला कन्स्ट्रक्टरचा. आता याच्यानंतर आपल्याला दोन फंक्शन सांगितलेले आहेत, void compute and second one is display. आता हे फंक्शन मी क्लासच्या बाहेर डिफाईन करणार आहे. आता क्लासच्या बाहेर नॉर्मली आपण कसे फंक्शन डिफाईन करतो, void circle scope resolution operator compute.
सॉरी डेफिनेशन लिहायची म्हटल्यावर आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये डेफिनेशन कशी लिहिणार आता याच्यामध्ये एरिया इक्वल टू डायरेक्टली कम्प्युट करायचं आहे 3.14 इंटू आर. ओके, हे कम्प्युट फंक्शन झालं. नेक्स्ट आहे void सर्कल स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर अँड डिस्प्ले फंक्शन. याच्या डेफिनेशनच्या पार्ट मध्ये आपल्याला एरिया डिस्प्ले करायचा आहे. मग काय करणार, सी आउट एरिया ऑफ सर्कल इज आणि कशामध्ये व्हॅल्यू घेतली आपण ती व्हॅल्यू इथं ऍक्सेस करूया ए. ठीक आहे, हा झाला दोन्ही फंक्शनच्या डेफिनेशनचा पार्ट. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपलं ऍक्च्युअल एक्झिक्युशन म्हणजे तुमचा जो काय मेंबर फंक्शनचा एक्झिक्युशनचा मेन फंक्शनचा पार्ट आहे तो मेन फंक्शनचा पार्ट लिहूया. void main ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. याच्यामध्ये पहिल्यांदा काय करणार, स्क्रीन क्लिअर, नंतर ऑब्जेक्ट क्रिएट करायचंय सर्कल सी. आता इथं आपल्याला जो काही कन्स्ट्रक्टर आहे हा कन्स्ट्रक्टर सेपरेटली कॉल करावा लागत नाही. जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू बाय डिफॉल्ट तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होत असतो. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय. कन्स्ट्रक्टर आपल्याला कॉल करायची गरज लागत नाही. जेव्हा तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार बाय डिफॉल्ट तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. कन्स्ट्रक्टर कॉल करावा लागत नाही. जे काही मेंबर फंक्शन असतात हे मेंबर फंक्शन कॉल करावे लागतात. कन्स्ट्रक्टर कॉल करायची गरज नाही. ऑब्जेक्ट क्रिएट केला की बाय डिफॉल्ट आपला कन्स्ट्रक्टर कॉल होतो, मेमरी अलोकेट केली जाते. ठीक आहे, मग राहिलं काय तुमचे दोन मेंबर फंक्शन. मग ते दोन्ही मेंबर फंक्शन कॉल करूयात. सी डॉट कम्प्युट सी डॉट डिस्प ch प्रोग्राम एंड. रन करून पाहूया. कंपाईल. ओके, नो एरर्स. रन. एंटर रेडियस. डायरेक्टली तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल झालाय. रेडियस पुट करते मी 4. एरिया ऑफ सर्कल 50.24. एकदम सिंपल प्रोग्राम आहे. फक्त इथं एवढं लक्षात ठेवायचंय, जेव्हा ऑब्जेक्ट कॉल होतो बाय डिफॉल्ट तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होत असतो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर. थँक्यू.